यशवंत नगर, कराड DBA पाटिल के कार्य का श्रेय श्री अतुल पाटिल, अध्यक्ष कृषि समाज पनवेल के डीबा पाटिल ने अपना पूरा जीवन OBC समुदाय, कृषक समुदाय के लिए बिताया। पुणे में LLB तक की पढ़ाई करने के बाद भी उन्होंने कभी वकालत नहीं की। उन्होंने 5 बार विधानसभा सदस्य, 1 बार विधान परिषद सदस्य, 2 बार लोकसभा सदस्य और पनवेल के मेयर और विपक्षी दल के नेता के रूप में राजनीति में लंबा समय बिताया। कन्या भ्रूण हत्या, किसानों के विभिन्न मुद्दे, भ्रूण लिंग परीक्षण प्रतिबंध अधिनियम 1983 में नहावा शिवा बंदर, वर्तमान JNPT बंदरगाह के विस्तार के लिए कई किसानों की जमीनें सस्ते दाम पर ले ली गईं और इसके खिलाफ एक बड़ा आंदोलन खड़ा हुआ। इस विरोध प्रदर्शन में 5 लोग शहीद हो गए और सैकड़ों प्रदर्शनकारी घायल हो गए। अतः कृषि समाज के अध्यक्ष मां अतुल पाटिल ने वरिष्ठ नागरिक संघ, छत्रपति शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आयोजित सम्मान समारोह में अपने विचार व्यक्त किए। 1970 में रयात शिक्षण संस्थान के सहयोग से पनवेल और कई प्राथमिक विद्यालयों और नवी मुंबई, ठाणे, रायगढ़ जिलों के लगभग 40 उच्च विद्यालयों में उच्च शिक्षा सुविधा शुरू की गई थी। ऐसे सभी राजनीतिक और सामाजिक कार्यों को ध्यान में रखते हुए नवी मुंबई में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के लिए लोकनेते दी। पाटिल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा के संकल्प को विधानसभा और विधान परिषद में सर्वसम्मति से मंजूरी दे दी गई। कार्यक्रम का आयोजन वरिष्ठ नागरिक संघ, छत्रपति शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कराड के अध्यक्ष प्रो डॉक्टर चंद्रकांत माने ने किया। पांडुरंग करपे और सो के सम्मान में चिंतामणिराव महाबल और कराड गौरव। वरिष्ठ नागरिक संघ की ओर से आशा माने ने स्वागत एवं अभिनंदन किया। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिक संघ के विलासराव कुम्हार एवं शकील बागवान को जन्मदिन की शुभकामनाएं दी गई। इस अवसर पर ज्येष्ठ नागरिक संघ के सभी सदस्य उपस्थित थे। अंत में धन्यवाद ज्ञापन विनोद जनुबे ने दिया। माननीय दीबा पाटील शेकापूरचे नेते, सगळ्यांना माहिती आहे, सांगायची काही गरज नाही, त्यांचे चिरंजीव आहेत। असं असलं तरी वडिलांनी जी तळहायात काम केलेलं आहे, राजकीय आणि सामाजिक, पनवेल तुम्हाला सांगितलं, पनवेल ते ठाणा भिवंडीपर्यंत त्यांचं नाव मोठ्या रिस्पेक्टफुली घेतलं जातं। आजही त्यांच्या दारावनं कोण निघालं तर आधी दाराच्या बाहेर असं नमस्कार करूनच माणूस, एवढं भरीव काम केलं। एवढं भरीव काम करत असताना तो काळही वेगळा होता, पैसे नव्हते, आर्थिक परिस्थिती फार हालाकीची होती आणि अशा आर्थिक परिस्थिती हालाकीच्या परिस्थितीत सुद्धा यांच्या मातोश्री नोकरी करत होते हायस्कूल शिक्षिका म्हणून आणि त्यांच्यावर घर चालत होते। की दिवसभर सकाळी बाहेर पडले की संध्याकाळी ज्याचे आंदोलनं, मोर्चा, त्यावेळी आंदोलनं करणारा महाराष्ट्रातला फार मोठा माणूस म्हणून दीबा पाटील सगळ्यांना पडले। त्यांनी आपल्या कारकिर्दीत कुटुंबाचं कल्याण नाही केलं बिलकुल, कारण 60 वर्षापूर्वी त्यांनी लोकांनी बांधून जी घर दिलं 60 वर्षापूर्वी, त्याच घरात अजूनही राहतात। म्हणजे ह्यांचं किंवा ह्यांना मोठे पद हे असलं काय केलं, त्यांनी कार्यकर्ते मात्र जीवाभावाची घडवले, प्रचंड ताकद देणारी कार्यकर्ते त्यांनी घडवले। त्यांचं काम मी एकदम शॉर्टमध्ये, बापू इकडे या, इकडे की तत्व प्रस्तावित झालं। जमिनीच्या बदल्यात जमीनची पण अशी नुसती शेतजमीन नाही तर संपूर्ण डेव्हलप करून त्याचे रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा हे सगळं डेव्हलप करून 12.5% जे प्लॉट हे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना परत मिळाले आहेत। आपल्यापैकी बरेच जण मुंबईला जाताना खारघर, कामोठे हे भाग बघत असतील, हे सगळे जे आहेत निर्माण झालेले जे भाग दिसतात आपल्याला आज तिथे, हे दीबा पाटील साहेबांच्या त्यावेळेच्या ज्या आंदोलनात निर्माण झालेली शहरं वरलेली शहरं आहेत। 12.5% मधली ते सगळे प्लॉट आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग्स आणि ज्या आपल्याला मोठ्या मोठ्या दिसतात त्या आहेत। आणि हे करत असताना त्यांनी खरोखर करतो, म्हणजे माझा त्या गोष्टीचं मला कधीच आयुष्यात दुःखानं वाटलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, उलटा अभिमान वाटतो। कदाचित माझ्याकडे आज जर पैसे असते, मी करोडपती असतो, तर आज जे विमानतळाला नाव दिलं जाते त्यांचं, ते कदाचित दिलं गेलं नसतं की नाही ही शंका वाटते। पण त्यांच्या मागे आम्ही सुद्धा तेवढं निस्वार्थीपणाने राहिलो, त्यामुळे केवळ त्यांचं नाव हे या एकमताने विमानतळाला दिलं जाण्याचा निर्णय झालेला आहे। दुसऱ्या सरांनी एक सांगितलं, पण दुर्दैवाने माझ्याकडे त्या बाबतीतले कागदोपत्री पुरावा नाही आहे। ते फ्री गुण त्या जो सांगितलं 100% खरी गोष्ट आहे, पण कागदोपत्री पुरावा नाही आहे। पूर्वी एक वाईट प्रथा होती, मुली
मुलगा हवा असायचा बहुतेक जणांना, आणि त्याच्यासाठी मग गर्भजल चिकित्सा किंवा इतर काही प्रकार जे होते ते करून सेक्स डिटर्मिनेशन व्हायचं आणि सर्रास मुलींची हत्या ही जन्मापूर्वीच मुलींची हत्या केली जात आहे. फार वाईट गोष्ट ती होती. परंतु दिबा पाटील साहेबांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला, विधानसभेत हा प्रश्न मांडला, तिथे रेटून धरला आणि तो तिकडे विधानसभेत पास केला. फक्त विधानसभेपुरतं महाराष्ट्रापुरतं त्यानं मर्यादित न राहता तो त्यांनी केंद्रातनं सुद्धा त्याचा कायदा करून घेतला आणि आज आपल्या इथे स्त्री भ्रूण हत्येला संपूर्णपणे बंदी आहे. आणि त्याचं श्रेय मी अभिमानाने सांगतो की हे नक्कीच दिबा पाटील साहेबांना आपल्याला द्यायला लागेल. असे बरेच खूप म्हणजे अशा जे गोष्टी आहेत की इथे बोलता येतील, परंतु आज मी अचानक सरांनी बोलवल्यामुळे आलो, काही पूर्वतयारी नव्हती. जेव्हा आपण सर्व ज्येष्ठांनी बोलवलं म्हणून मी आलो. तर मला म्हणत होते तुम्हाला खूपच घाई ना, मग दुपारी असं करा माझ्या घरी या, आपण थोडंसं एक 5-10 जणांना मी बोलवतो.